खोटे व्हिडिओ बनवून प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत। हे राज घनवटना फक्त लडकी पुरवण्याचं काम करताय आणि फक्त धनंजय मुंडेला नाही, खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना। राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर, एक तो पड़ा है जेल में, इनकी बारी है, इनकी और है। और आज मैं शब्द देती हूँ, बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे। माझे नवऱ्याला शराब पाजून आज ऐसा बेवडा केला त्यांनी, पूर्ण बीडला माहिती आहे गोष्टी। आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे। मी पंकजा मुंडे नाहीये, पंकजा मुंडे सारखी मी लाचार, पंकजा मुंडे नाही, पंकजा पालवे सारखी मी लाचार नाहीये। माझे सोबत काय काय घडलेलं आहे आजपर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे। फक्त मी स्वतःच्या तोंड बंद ठेवू त्याच्यासाठी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली, ज्याने करता मी 3 वर्षासाठी जेलमध्ये जाऊ आणि त्यानंतर एट्रॉसिटी केली, पुण्यामध्ये एट्रॉसिटी केली माझ्यावरती। 2 वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला। वाल्मिक कराड जैसे व्यक्तींनी माझ्यासोबत मारहाण केली, जे आमच्या घरचा नोकर होता। नोकरची इतकी हिंमत, आणि माझी गाडी फोडली, आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे। तरी पण मी ठामपणे एकदम उभे आहे लढण्यासाठी। आणि आज सगळ्यांनी बघितलेलं आहे, आज मी ठामपणे लढत आहे और सगळीकडे मला विजय मिळते। सगळीकडे मला विजय मिळते, त्याच्यासाठी आज हे लोकांना इतका वाईट वाटते की आज माझ्या सोबत लढू शकत नाही, माझा वाल वाकडा करू शकत नाही। त्याच्यासाठी माझे चरित्रवरती त्या लोकांनी उंगली ठेवली आहे आज, आणि माझे असे खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल केलेले आहे, ज्याच्यामध्ये मी नाहीये। आणि हे सगळं जे आहे हे एक कट कारस्थान केलेलं आहे। जैसे की आपण बघितलेलं आहे की आज सुरेश धस भाऊनी पण आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात उचलून धरला होता। त्यांच्या पाठीमागे ते कोणती गँग आहे, विष्णोई गँग, त्यांना पाठीमागे छोडण्याचा पूर्ण कट कारस्थान रचला, त्यांच्या मर्डर करण्याचा कट कारस्थान रचला। असे हे लोक कट कारस्थान रचण्यामध्ये कितके मोठे आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्राची जनता बघू शकते। आणि आज असंच आज मी सगळीकडे, आज मी खरी आहे त्याच्यासाठी सगळीकडे आज कोर्टामध्ये आणि सगळीकडे माझी विजयी होत आहे। आणि मी ठामपणे खंबीरपणे मी लढत पण आहे, क्योंकि मी खरी आहे, धनंजय मुंडेची पहिली बायको आहे। पण आज हे लोकांना इतका वाईट वाटते, आणि आज माझ्या सोबत पण तसंच कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत किती कट कारस्थान रचलेले आहे, तरी पण आज धूल चटावणे का धनंजय मुंडे गुंडा गँग लोकांना धूल चटावण्याचा काम जरी महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलेलं आहे तो वो एक करुणा धनंजय मुंडे। फक्त एक ऐसी रणरागिनी ज्यांनी स्वतःच्या जोरावर कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याचा पाठबळ नसताना आज त्यांची गुंडागर्दी संपवली आहे, पूर्ण बीडची गुंडागर्दी संपवली आहे, इतका पण मी बोलू शकते। आणि आज माझ्या पाठीमागे इतका मोठा षडयंत्र, हे जे व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहे हे 3 वर्ष अगोदर केलेले होते, आणि सगळीकडे पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती मला कॉल आला होता 3 वर्षी अगोदर की ताई तुमचे ऐसे खोटे व्हिडिओ तयार करण्याचा काम चालू आहे। तो मी सगळीकडे ये इतकी कंप्लेंट दिलेली आहे, हे तुम्ही बघू शकता, ये इतकी कंप्लेंट्स आहे
जे मी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब पासून, SP साहेब पासून, DG साहेब पासून सगळीकडे, शांताक्रूज पोलीस स्टेशन, बीड पोलीस स्टेशन, सगळीकडे असं कोणत्याही पोलीस स्टेशन किंवा महिला आयोग अशी कोणतीही जगह राहिलेली नाही. इनफॅक्ट दिल्लीमधून जाऊन मी महिला आयोगामध्ये कंप्लेंट केलेली आहे. तरी पण जरी हे सिस्टम काय करत नाही तर मी काय करू शकत नाही. आणि माझ्यासारखी खूप महिला आहेत ज्यांच्यावरती हे अन्याय अत्याचार चालू आहे. पर ते जे असहाय महिला आहेत ते गप बसतात. पण मी असहाय नाहीये. माझ्या पाठीमागे खूप मोठे माझे देवाची कृपा आहे, माझे शिवबाबाची कृपा आहे माझ्या पाठीमागे. आणि आज सगळे बघू शकता माझे पाठीमागे जितके कट कारस्थान केले, हे ज्या वेळे माझं नाव मोठा होत आहे, ज्या वेळे मला नाव मिळते, प्रसिद्धी मिळते, ज्या वेळे माझी विजय होते कुठे ना कुठेतरी, त्यावेळे हे लोक हे सगळे प्रयत्न करतायत, नाही तो गप बसताय. हे सगळं हे लोकांच्या षडयंत्र खेळी माझ्या पाठीमागे चालू आहे. तरी पण मी लढते. मला कोणाची भीती नाहीये. क्योंकि आज माझ्याकडे होण्यासाठी काहीही नाहीये. माझा एक हिरेसारखा पती होता, ते दलाल लोकांनी लड़कियां देऊन, बेटीची उम्र की, मुलीची उम्रची लड़कियां देऊन, शराब, पूरा बीड जानता है ये बात, पूर्ण बीड ओळखता है. सगळे बीडवासियांना माहिती आहे ही गोष्टी की माझा नवरा जो सोन्यासारखा था, हिरेसारखा था, आज दलाल लोकांनी त्यांच्या वाटोळा केलाय, त्यांना लडकिया पुरवली. आज राजश्रीची लायकी नाहीये की जे धनंजय मुंडेला समजून गेले. मी समजून घेतला होता इतके वर्ष. नाही तो आज जे धनंजय मुंडेचे आज जे हाल झालेला आहे ना, 2009 मध्ये असं चालू होणार होता. पण मी समजून घेतला आणि आजपर्यंत हर एक की सवय असते, एक ना एक व्यक्तीची सवय असते, होती त्यांची सवय अशी काही घाणेरडी. पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष, 27 वर्ष, आणि लढली मी. आणि आज पण मी लढत आहे क्योंकि मी स्वतःच्या हक्कसाठी लढत आहे. आणि आज इतका घाणेरडा कृत्य की माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे, इतकी खालची पातळीवर. आणि हे सगळं धनंजय मुंडे करत नाही, मला माहिती आहे. माझा नवरा करत नाही. हे जो दलाल गैंग है ना, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर, एक तो पड़ा है जेल में, इनकी बारी है, इनकी और है. और आज मैं शब्द देती हूँ बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे. ये राज घनवट, इसको सिर्फ फक्त ये है, राज घनवटना फक्त लडकी पुरवण्याचं काम करता है. आणि फक्त धनंजय मुंडेला नाही, खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना, खूप मोठे मोठे आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहिती आहे. फक्त मी तोंड गप बसलेला की मला कोणत्याही व्यक्तीचे काय लेणं घेणं नाहीये. आजपर्यंत मी गप होती. पण ज्या वेळे मला माहित पडलं की हे सगळ्याच्या पाठीमागे माझा नवरा नाही, हे दलाल गँग आहे, त्यावेळे आज मी तोंड उघडत आहे. आज माझे नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी. पूर्ण बीडला माहिती आहे गोष्टी. आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे. आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करताय. अरे करा, मी तो दुनियाची सबसे वाईट औरत आहे, सगळ्यांची वाईट औरत आहे मी. ही जरी वाईट नाही होती तर माझ्या धनंजय मुंडेची बायको नाही होती. घर सोडून आई बापाचे विरोध जाऊन, घरच्या लोकांचे विरोध जाऊन लग्न केला नाही होता, जरी मी चांगल्या घराची होती. तर हा मी तो वाईट आहे. काय करायचं तुम्ही लोकांना बोला. आता मी पंकजा मुंडे नाहीये. पंकजा मुंडे सारखी मी लाचार, पंकजा मुंडे नाही, पंकजा पालवे सारखी मी लाचार नाहीये. जे सत्तासाठी पंकजा मुंडे सोबत पण हसच कटकारस्थान रचला होता. आणि कटकारस्थान रचले नंतर
माझे तिला पंकजा मुंडेला त्याच्या समोर झुकावं लागला क्योंकि ती लाचार आहे सत्तासाठी। मी भगीरथ बियाणी नाही आहे जो मैं गोली मार के लूंगी अपने आप को। मी भगीरथ बियाणी नाही आहे। भगीरथ बियाणी सोबत पण असंच कट कारस्थान रचला होता आणि त्यांचे आणि एक महिलाचे व्हिडिओ व्हायरल होते। वो महिला कोण आहे मी आता तोंड उघडणार नाही क्योंकि मला कोणतीही महिलाचे विरोधात बोलायचे नाही क्योंकि मी पण एक महिला आहे। पण त्याच्यामध्ये पण माझा नाव लावला होता, त्याच्यामध्ये पण मी नाहीच होती। कोण भगीरथ बियाणी मी ओळखत पण नाही। कॉल रेकॉर्ड काढा, माझा नार्को टेस्ट करा और नहीं तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा नार्को टेस्ट करा की भगीरथ बियाणी मर्डर केस केसे झालेला आहे। मी आत्महत्या म्हणत नाही त्याला। आज इतके मोठे मोठे मी भगीरथ बियाणी नाही आहे, मी पंकजा मुंडे नाही आहे, मी मनोरमा शर्मा नाही आहे। माझी आईने पण असा त्रास झेलून आत्महत्या केली होती, तो मी मनोरमा शर्मा नाही आहे। मी मोरे नाही आहे। माझा जो बॉडीगार्ड होता जेलमध्ये माझ्यासोबत टाकला होता त्यांना, मी अरुण मोरे नहीं है जो मैं आत्महत्या कर लूं, मेरे को ब्रेन हेमरेज आ जाए, मैं मर जाऊं। मैं वैसी नहीं हूं। मैं बहुत शक्तिशाली हूं। मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं। मुझे लड़ना खूब आता है ऐसे राक्षसों से और ये राक्षसों का अंत करने के लिए ही इनके घमंड का, जिस प्रकार रावण का घमंड का अंत हुआ था, इस प्रकार इन राक्षसों के घमंड का अंत करने के लिए ही शायद भगवान ने मुझे मेरे पति से अलग करा इतने वर्षों बाद। नहीं तो मेरे पति तो यही बोलते थे कि अपना 7 लाख हजार जन्मों का रिश्ता है, 7 जन्मों का नहीं 7 लाख जन्मों का रिश्ता है, ऐसे बोलते थे। आज इतना